नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण सगळ्या घडामोडी महत्त्वाच्या बघणार आहोत कोरोनाबद्दलची। आपण सुरुवातीची बातमी आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत। बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित एका व्हर्च्युअल कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील। लॉकडाऊनचा हा तिसरा टप्पा लागू झाल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित करणार आहेत। या कार्यक्रमादरम्यान कोरोना योद्ध्यांचा देखील सन्मान केला जाईल। आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाच्या सहयोगानं सांस्कृतिक मंत्रालयानं व्हर्च्युअल प्रार्थना आयोजित केली आहे, त्यात मोदी सहभागी होणार आहेत। लॉकडाऊनचा तिसरा टप्पा जाहीर झाला आणि त्यानंतर आता मोदी पहिल्यांदाच आज जाहीररित्या संवाद साधणार आहेत जनतेशी। हा बुद्ध पौर्णिमेनिमित्तचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये या व्हर्च्युअल प्रार्थनेमध्ये नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, काय अधिक माहिती आहे याबद्दल? आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जागतिक बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे। सकाळी 9 वाजता ते या संपूर्ण देशाला संबोधित करणार आहे आणि सोबतच जे कोरोना वॉरियर्स आहे, ज्याला आपण कोरोना योद्धे समजतो, त्यांचा देखील ते सन्मान करणार आहे। तर त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे की ते काय बोलतात, कशा पद्धतीनं या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करतात आणि का बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने देशाला आणि सोबतच जागतिक स्तरावरती काय संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्टुडिओ धन्यवाद प्रशांत, कारण की हा कार्यक्रम आज होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काय नेमकं बोलतात याकडे खरोखरच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यानंतर बघणार आहोत काही महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात। राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 16,758 झाली आहे। 1,233 नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। आतापर्यंत राज्यभरात 3,094 रुग्ण बरे झालेत। मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 10,527 इतकी झाली आहे। 24,769 नव्या रुग्णांची भर पडली आहे। मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 412 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। तर पुण्यात 24 तासात 86 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे। 52 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 2,029 इतकी झाली आहे। पुण्यातल्या महापालिका क्षेत्रातल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतला घोळ समोर आला आहे। स्मार्ट सिटीकडून रोज कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा नकाशा प्रसारित केला जात होता, मात्र प्रत्यक्षात या नकाशाच्या आकडेवारीत घोळ असल्याचं राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी उघडकीला आणले। धनकवडी सहकारनगर प्रभागात 70 रुग्ण असताना नकाशात मात्र 124 रुग्ण दाखवण्यात आले होते। तर नागपूरमध्ये 24 तासात 44 कोरोनाबाधितांची वाढ झाली। आतापर्यंत नागपूरमध्ये 206 रुग्ण आढळून आलेत, तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। जळगाव जिल्ह्यात आणखी 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 65 जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेत। पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ इथल्या एकाचा तर अंमळनेर इथल्या 18 व्यक्तींचा समावेश आहे। जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 85 रुग्ण आढळून आलेत। भिवंडी तालुक्यातल्या काल्हेर इथं कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळले। त्यापैकी 2 रुग्ण हे मुंबई महापालिकेतले कर्मचारी आहेत, तर 1 रुग्ण ठाणे महापालिकेत कार्यरत आहे। या रुग्णाच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले। रत्नागिरीत आणखी 2 कोरोनाबाधित आढळून आलेत। हे दोन्ही रुग्ण मुंबईहून आलेत। चिपळूणमधल्या कामथे आणि खेडमधल्या कळंबडी गावातले हे रुग्ण आहेत। रत्नागिरीत आता एकूण कोरोनाचे 17 रुग्ण झालेत। रत्नागिरी जिल्ह्यात ऑनलाईन दारू विक्री करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी मागे घेतलाय। कायद्यात तरतूद नसताना सुद्धा दारू ऑनलाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। नवी मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरील कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय पालिकेकडून करण्यात येणार आहे। ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, पनवेल, पेण या भागात राहणाऱ्यांसाठी महापालिका राहण्याची सोय करणार असल्याची माहिती महापौर जयवंत सुतार यांनी दिली आहे। महापौर, आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांची या संदर्भातली एक बैठक आयोजित करण्यात आली होती। भुसावळ मंडळमधून 1,300 परप्रांतीय मजूर आणि नागरिकांना घेऊन श्रमिक एक्सप्रेस लखनौकडे रवाना झाली। लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांसह पर्यटक आणि अन्य लोक जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या विविध भागात अडकले होते। श्रमिक एक्सप्रेस लखनौकडे रवाना झाल्यानंतर मजुरांनी प्रशासनाचे आभार मानले।
शिर्डीमधून विशेष रेल्वे आता मजुरांना घेऊन उत्तर प्रदेशसाठी रवाना झाली. 1251 जणांना घेऊन शिर्डी रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे ही उत्तर प्रदेशला गेली आहे. शिर्डी परिसरातील वीटभट्टी तसंच इतर ठिकाणी मोलमजुरी करणारे हे परप्रांतीय आता विशेष रेल्वेनं त्यांच्या गावी निघाले. चंद्रपूर प्रशासनाचं कौतुक होते, कारण चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूरच्या मदारशांमध्ये बिहारमधून आलेली मुलं शिक्षण घेतात. लॉकडाऊनच्या काळात ते अडकून पडले, आता ईदसाठी त्यांना घरी परतायचे आणि यासाठी प्रशासनाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांची स्वगावी परतण्याची व्यवस्था केली जाते. ईद आपल्या परिवारासोबत साजरी करण्यासाठी शासनानं केलेल्या मदतीमुळे मदरशातल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे आभार मानले. राज्य सरकारच्या आदेशानुसार परप्रांतीय कामगारांना नियमानुसार त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे आणि कल्याण स्टेशनवरून दोन विशेष ट्रेन रवाना झाल्यात. एक ट्रेन आंध्र प्रदेशला गेली, दुसरी बिहारला गेली आहे. विशेष म्हणजे या ट्रेनमधून जाणारे सर्व परप्रांतीय कामगार मुंबई परिसरातले. सगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर या हजारो मजुरांना रवाना करण्यात आलं. लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्य प्रदेश राज्यातल्या 1200 परप्रांतीयांना रात्री उशिरा एका विशेष रेल्वेनं मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथल्या रेवा इथं पाठवण्यात आलं. तब्बल 42 दिवसांनी स्वतःच्या मूळ गावी घरी जायला मिळत असल्यामुळे या सर्व परप्रांतीयांनी प्रशासनाचे आभार मानले. चंद्रपूर आणि गडचिरोलीमधल्या अनेक मजुरांना आम्ही स्वगृही आणलंय, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आता राज्यातल्या अनेक भागात बरेच लोक लॉकडाऊनमुळे अडकले, त्यांना त्यांच्या गावी घरी पोहोचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारनं घेतलं असल्याचं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. रत्नागिरीतल्या दापोली इथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्वॅबचा अहवाल येण्यापूर्वीच रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणी एका आरोग्य कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच होम क्वारंटाईनचा शिक्का असतानाही घराबाहेर पडल्यानं या तरुणावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्यासह इतर लिलाव अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आलेत. कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आल्यानं बाजार समिती प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. सटाणा, येवला, मनमाड बाजार समितीत सुद्धा लिलाव बंद करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. चाकणच्या औद्योगिक वसाहतीमध्ये 800 पेक्षा जास्त कंपन्या सुरू झाल्यात. काही अटी शर्तींवर चाकणमधल्या लहान मोठ्या कंपन्या सुरू करण्यात आल्यात. 800 पेक्षा या कंपन्या सुरू झाल्यात आणि तिथे आता कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू झाली आहे. कोकणात अडकून पडलेले परप्रांतीय मजूर सरकारी हॉस्पिटल बाहेर मेडिकल सर्टिफिकेटसाठी गर्दी करतात. कोरोनाचं संकट टळल्यानंतर आम्हाला रोजीरोटीसाठी परत महाराष्ट्रातच यावं लागेल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पुणे महापालिकेच्या वतीनं पावसाळी आणि मेट्रोच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मेट्रोच्या कामांना परवानगी दिल्यानंतर आता या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. गेले 1.5 महिने हे काम बंद होतं. आता काम परत सुरू केल्यावर पुन्हा परत चाललेल्या मजुरांमुळे मेट्रोच्या कामाला मनुष्यबळाची कमतरता भासणार आहे. पुण्यात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला सर्वसामान्यांनी मोठी गर्दी केली होती. सर्वसामान्यांना पेट्रोल द्यायचं की नाही याबाबतच्या संभ्रमामुळे ही गर्दी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी ते सगळेजण लोक पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालतानाही पाहायला मिळाले. आषाढी वारी पारंपरिक अखंडित राहणार असल्याचं मुख्य विश्वस्तांनी सांगितलं. सरकारसोबत चर्चा करून वारी संबंधित निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आषाढीची वारी परंपरा अखंडित ठेवायची, मात्र पालखी सोहळ्याचं स्वरूप शासनाशी चर्चा करून ठरवलं जाणार असल्याचं मुख्य विश्वस्त ॲडव्होकेट विकास ढके पाटील यांनी म्हटलंय. कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा संपूर्ण देश आणि सर्व समाज घटक गौरव करत आहे. पण बुलढाणा शहरातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला गावगुंडांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या गुहा गावात टायर फुटल्यामुळे बिअरची वाहतूक करणारी गाडी उलटली. शिर्डीकडे जाणाऱ्या या गाडीचा राहुरी तालुक्यात अपघात झाला. या गाडीमधल्या दारूच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या होत्या आणि यावेळी मद्यपींनी या दारूच्या बाटल्यांवर डल्ला मारला. यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथल्या दारू दुकानासमोर लोकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं. शेवटी पोलिसांना पाचारण करावं लागलं. त्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचं दिसून आलं. मोठ्या कालावधीनंतर नागरिकांनी मद्य खरेदीसाठी गर्दी केली होती आणि म्हणूनच इथे रांगा सुद्धा नीट लावल्या नव्हत्या. लॉकडाऊनमुळे गेल्या 1.5 महिन्यांपासून बंद असलेली जिल्ह्यातल्या 56 देशी दारूची आणि 3 वाईन शॉप उघडण्यात आली. त्यामुळे
तिथे भरपूर गर्दी झाली होती. वाशिम जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्यानं मद्य विक्री सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे सकाळपासूनच दारूच्या दुकानांबाहेर या मद्यपींची गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करत हे सगळे तळीराम दारू खरेदी करत होते. बारामतीतही वाईनची दुकानं उघडण्यात आली. या ठिकाणी खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यप्रेमींना मद्य विक्री केली जाते. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र सोडून सर्व वाईन शॉप सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर यावल आणि फैजपूर शहरात वाईन शॉपवर मद्यप्रेमींनी तुफान गर्दी केली. दुकान उघडल्यानंतर इथं सोशल डिस्टन्सिंग वगैरे काहीही पाळलं गेलं नसल्याचं दिसते. या गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं बुलढाणा जिल्ह्यात दारू विक्रीला सुरुवात झाली आहे. मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचंच दिसून येत आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातही कोरोनानं शिरकाव केला. तालुक्यातल्या कोळेगावच्या दडपे वस्ती इथं कोरोनाचा रुग्ण आढळल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी दिली आहे. रुग्णावर सोलापूर इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर दडपे वस्तीच्या 700 मीटरचा भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. 5 किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. शासनानं परप्रांतीय कामगारांसाठी विशेष ट्रेन सोडायला सुरुवात केली आहे. भिवंडीतल्या 1200 कामगारांना घेऊन भिवंडी रोड स्थानकातून विशेष पाटणा एक्सप्रेस रवाना करण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह पोलिसांनी टाळ्या वाजवून कामगारांना रवाना केलं. या अगोदर गोरखपूर आणि जयपूरसाठी सुद्धा 2 विशेष ट्रेन सोडण्यात आल्या. दौंडमधल्या राज्य राखीव दलाच्या जवानांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. मुंबईहून कर्तव्य बजावून दौंडमध्ये परतलेल्या जवानांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. दौंड तालुक्यातल्या बेटवाडी ग्रामस्थांनी या जवानांच्या गाडीवर पुष्पवर्षाव करून जवानांचं स्वागत केलं. दारूसाठी होणाऱ्या तळीरामांच्या गर्दीला फाटा देत सांगलीतल्या दारू दुकानदारांनी कूपन सिस्टीमनं विक्री सुरू केली. यामुळे दारू दुकानावर होणाऱ्या गर्दीला आळा बसतोय. मंगळवारी दारू दुकान सुरू झाल्यानंतर मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यावरच कूपन पद्धतीने दारू विक्रीचा पर्याय अंमलात आणला गेला. 4 दिवसांच्या 100% लॉकडाऊन नंतर मनमाड शहरातल्या जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. बाजारपेठ सुरू होताच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. यावेळी नियमांचं पालन करून ही खरेदी करण्यात आली. वर्ध्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. लेबर ट्रेनला झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमाला पालकमंत्री आणि आमदारांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हाधिकारी भीमनवार यांनी तपासणी करून चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाहीये. महाविकास आघाडी 6 उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. महाविकास आघाडीची 6 उमेदवार निवडून आणण्याची क्षमता असल्याचंही ते म्हणाले.